नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. पहिलं प्रकरण आपण फायनल अकाउंट अभ्यासलं आणि दुसरं प्रकरण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे अभ्यासत आहोत. यामध्ये मागील लेक्चरला आपण एक 3-4 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. आता आपण हा नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. प्रॉब्लेम सिंपलच आहे. सुरुवातीला तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणामध्ये आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवत असताना तुम्हाला रिसीट आणि पेमेंट अकाउंट देतात आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट देतात. त्याचा यूज करून तुम्ही इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, यामधलं सगळ्यात सोपे या ठिकाणी भाग म्हणजे रिसीटचे पॉईंट जे काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी इन्कमला किंवा लॅबिलिटी साईडला लिहायचे आहेत आणि त्याच्याच विरुद्ध पेमेंटचे जे काय पॉईंट्स आहेत ते सर्व आपल्याला एक्सपेंडिचरला आणि ॲसेटला लिहायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर सुरुवातीला मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतो आहे आणि ट्रान्सफर करतो आहे. तुम्ही एक एक पॉईंट व्यवस्थित लक्ष द्या आणि नंतर सर्व प्रॉब्लेम झाल्यानंतर मग आपण त्याचं ॲन्सर पण बघणार आहोत, ॲडजस्टमेंट बघणार आहोत आणि मग या ठिकाणी तो टॅली कसा करायचा आहे हे पण सांगणार आहे. सुरुवातीला आपण या प्रॉब्लेममध्ये रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. इथं वर्ष पण महत्त्वाचं आहे. 31 मार्च 2011 हे आपलं इयर एंड आहे. म्हणजे 1 एप्रिल 2010ला वर्ष चालू झालेलं आहे. 31 मार्च 11ला संपणार आहे. म्हणजे आपलं वर्ष 2010-11 हे आहे. सुरुवातीला लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंट आपण नुसतं 1-2 मिनटं बघणार आहोत, नंतर मग पोस्टिंग करणार आहोत. बघा, डेप्रिसिएट फर्निचर 2500 म्हणजे फर्निचरला आपल्याला टिकमार्क करावी लागणार आहे. म्हणजे फर्निचरला एक आकडा टाकून घ्या. पेमेंट साईडला आहे बघा फर्निचर. त्यानंतर एंट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज. एंट्रान्स फी सर्वपणे पूर्णपणे फुल्ली कॅपिटलाइज करायची आहे. म्हणजे इन्कम साईडला एंट्रान्स फी घ्या आणि 100% त्यात कॅपिटलायझेशन आहे ती कॅपिटलाइज करायची. म्हणजे एंट्रान्स फीला दुसरा आकडा टाका. तिसरा आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ₹10,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 10,000 रुपये. मग या ठिकाणी 2009-10चं 85,000 रुपये सबस्क्रिप्शन आहे, त्याला टिकमार्क करा. म्हणजे सबस्क्रिप्शनला तिसरा आकडा टिकमार्क करा. आणि चौथी एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. कॅपिटल फंड शुड बी क्रिएटेड आउट ऑफ एंट्रान्स फीज अँड सरप्लस ऑफ द करंट इयर. म्हणजे कॅपिटल फंड तयार होत असताना तो एंट्रान्स फीमधून आणि सरप्लसमधून तयार होत आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाही, तो डायरेक्ट क्रिएट होणार आहे. आणि नंतर खाली सांगितलं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. एक पेज किंवा अर्धा पेज तयार करून घ्या आणि दुसऱ्या पेजवरती बॅलन्स शीट तयार करून घ्या. अशा पद्धतीने या चारही ॲडजस्टमेंटच्या सुरुवातीला टिक मार्क करा. आता एक एक पॉईंट आपण व्यवस्थित ट्रान्सफर करणार आहोत. बघा, लक्ष द्या. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्याचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. बघा, रिसीटचे पॉईंट या ठिकाणी डेबिटचे जे काय पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी इन्कमला किंवा लायबिलिटीला पाठवणार आहोत. सुरुवातीलाच एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे टू सबस्क्रिप्शन. हे सबस्क्रिप्शन देत असताना आपल्याला
या ठिकाणी सभासदांकडून सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे. बावधन असोसिएशन सातारा हा प्रॉब्लेमचं टायटल आहे. सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे. आपलं वर्ष या ठिकाणी महत्त्वाचं लक्ष द्या. 31 मार्च 11ला संपलेला आहे, म्हणजे 1 एप्रिल 2010ला चालू झालेला आहे. सबस्क्रिप्शन आपल्याला 3 वर्षांचं दिलेलं आहे. 2010-11 85,000 हेच सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं आहे. हे सबस्क्रिप्शन आपल्याला इन्कम साईडला घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यात जी तिसरी ॲडजस्टमेंट आपली आहे आउटस्टँडिंग ₹10,000 ते त्यामध्ये ॲड करून असेटला टाकायचे. म्हणजे सबस्क्रिप्शन ₹85,000 सुरुवातीला तुम्ही इन्कमला घ्या. त्यानंतर पुढच्या 2 वर्षांचं सबस्क्रिप्शन आगाऊ घेतलेलं आपल्याला दिलं आहे. तुम्हाला दिसत असेल हे दोन्ही वर्षाचं सबस्क्रिप्शन म्हणजे 2011-12चं सबस्क्रिप्शन 6,900 हे लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. आणि 2012-13चं सबस्क्रिप्शन ₹2,000 हे सुद्धा लॅबिलिटी साईडला घ्यायचं आहे. म्हणजे 11-12 आणि 12-13 या पुढील वर्षांचं सबस्क्रिप्शन आपण आगाऊ घेतलेलं आहे. ते आपल्याला लॅबिलिटी साईडला देणं दाखवावं लागेल. कारण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला आपण प्रिव्हियस इयर मागील वर्षाचं इन्कम, पुढील वर्षाचं इन्कम या ठिकाणी दाखवू शकतो, रेकॉर्ड करतो. परंतु इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला आणि बॅलन्स शीटला फक्त चालू वर्षाचंच आपण या ठिकाणी ट्रान्झॅक्शन विचारात घेतो. म्हणून पुढील वर्षाचं इन्कम ते आपल्याला लॅबिलिटी साईडला देणं दाखवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, फक्त सबस्क्रिप्शन 2010-11चं ₹85,000 या ठिकाणी तुम्ही इन्कमला लिहायचं आहे. आणि 11-12चं 6,900 आणि या ठिकाणी 2,000 हे दोन्हीसुद्धा आपल्याला लॅबिलिटी साईडला दाखवायचं आहे. अशा पद्धतीने ही पहिला पॉईंट आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये पेपरामध्ये अशाच प्रकारचं सबस्क्रिप्शन येणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जरी परीक्षेत कशाही विचारू द्या, फक्त तुमचं वर्ष महत्त्वाचं आहे. 2010-11 हे आपलं चालू वर्ष आहे. ते चालू इयर आपल्याला फाइंड आउट करता आलं की या ठिकाणी पुढील 2 वर्षाचं लॅबिलिटीला दाखवता येतं. अशा प्रकारे ही सबस्क्रिप्शनची या टॉपिकमधली महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट दिलेला आहे बघा, टू डोनेशन कंसात दिलं आहे जनरल 25,000. हे डोनेशन आपल्याला या ठिकाणी इन्कम साईडलाच दाखवायचं आहे, म्हणजेच क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. जनरल डोनेशन असेल तर ₹25,000 इन्कमला, परंतु यामध्ये सुद्धा स्पेसिफिक पर्पजसाठी डोनेशन असेल, म्हणजे बिल्डिंग फंडासाठी डोनेशन दिलं, ग्राउंडसाठी डोनेशन दिलं, प्राईज फंडासाठी डोनेशन दिलं तर ते आपण लॅबिलिटीला दाखवतो स्पेसिफिक पर्पज. आणि जनरल डोनेशन आलं, किरकोळ आलं तर ते या ठिकाणी आपण इन्कम साईडला दाखवायचं आहे, ते ₹25,000. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे टू एंट्रन्स फीज 11,000. ही एंट्रन्स फी आपण या ठिकाणी इन्कमला दाखवणार आहोत, परंतु याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आणि ही 100% एंट्रन्स फी आपण या ठिकाणी कॅपिटल फंडात ॲड करणार आहोत. त्यामुळं एंट्रन्स फी इन्कमला दाखवून इनरला लेस कॅपिटलाइज करायची आपल्याला. आणि अशा पद्धतीने एंट्रन्स फी आपल्याला या ठिकाणी लेस करून कॅपिटल फंडात ॲड करायची आहे. त्यानंतर पुढं म्हणजे आता हे सर्व रिसीटचे पॉईंट आपण इन्कमला दाखवलेले आहेत किंवा लॅबिलिटी साईडला. आता विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट साईड जी आपली क्रेडिट साईड आहे, पेमेंट साईड त्याचे पॉईंट आपण ट्रान्सफर करणार आहोत. बघा, पेमेंटचे पॉईंट एक तर एक्सपेंडिचरला येणार किंवा ॲसेट साईडला. सुरुवातीला बघा, बाय रेंट ₹6,000 हे आपण
या ठिकाणी एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला. जर ॲडजस्टमेंट असेल तर इनरला, नाही तर डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायचं आहे. म्हणजे रेंट 6,000 रुपये डायरेक्ट आपण एक्सपेंडिचरला दाखवायचं आहे. नंतर बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,800 हे सुद्धा आपण एक्सपेंडिचरला लिहायचं आहे. त्यानंतर बाय फिक्स्ड डिपॉझिट 50,000 हे फिक्स्ड डिपॉझिट आपल्याला ॲसेट साईडला दाखवायचं आहे. 50,000 रुपये फिक्स्ड डिपॉझिट आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर बाय गेट टुगेदर फंक्शन एक्सपेन्सेस 3,300 हे गेट टुगेदर फंक्शन एक्सपेन्सेस आपल्याला एक्सपेंडिचरला दाखवायचा आहे. या ठिकाणी वार्षिक कार्यक्रमाचा तो खर्च आहे 3,300 एक्सपेंडिचरला लिहायचा आहे. त्यानंतर बाय सॅलरी 4,500 ही सॅलरी आपण या ठिकाणी एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. त्यानंतर बाय फर्निचर 30,500 फर्निचर आपली ॲसेट आहे. आपण फर्निचर ॲसेट साईडला लिहिणार आहोत इनर कॉलमला 30,500 कारण त्याच्यावरती डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. अशा प्रकारे फर्निचर 30,500 आपण ॲसेटला इनरला लिहिणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी विद्यार्थी मित्रांनो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे 31,800 हा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन एक प्रकारचा कॅशचा किंवा बँकेचा बॅलन्स आहे. हा बॅलन्स आपण या ठिकाणी क्लोजिंगच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँक किंवा कॅश इन हँड 31,800 हे कॅश म्हणून ॲसेटला दाखवणार आहोत. अशा प्रकारे पेमेंटचे पॉईंट एकतर एक्सपेंडिचरला या ठिकाणी आपण दाखवायचे आहेत किंवा या ठिकाणी ॲसेट साईडला आपण ते लिहायचे आहेत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण रिसिप्ट्स आणि पेमेंट्स अकाउंट ट्रान्सफर केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट प्लस त्याचे इफेक्ट बघणार आहोत. चला तर मग या ठिकाणी शेवटी बघा रिसिट आणि पेमेंटची टोटल पण दिलेली आहे तुम्हाला 1,29,900 रिसिट आणि पेमेंट टॅली झालेलं आहे. आता पुढं या ठिकाणी तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. बघा सुरुवातीला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. पहिली डेप्रिसिएट फर्निचर बाय रुपीज 2,500 पहिला इफेक्ट आहे का अगोदर डेप्रिसिएट फर्निचरवर आहे. फर्निचर आपण ॲसेटला लिहिणार आहोत. ॲसेटमधनं डेप्रिसिएशन लेस करा आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला लिहा. चला तर मग ते बघू आपण. या ठिकाणी सुरुवातीला बघा तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर इनरला 30,500 दिसतंय. त्यामधनं डेप्रिसिएशन लेस केलेलं आहे. 30,500मधून 2,500 वजा झाले आउटरला 28,000 रुपये. म्हणजे सुरुवातीला फर्निचरमधनं डेप्रिसिएशन लेस करायचं आहे आणि नंतर या ठिकाणी त्याचा दुसरा इफेक्ट डेप्रिसिएशन ऑन फर्निचर बघा 2,500 या ठिकाणी आपल्याला एक्सपेंडिचरला दिसत आहे. तर या पद्धतीने 2,500 बघा एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेप्रिसिएशन फर्निचरमधून लेस करा आणि दुसरा इफेक्ट आपण एक्सपेंडिचरला या ठिकाणी दाखवायचं आहे. सेम प्रॉफिट अँड म्हणजे फायनल अकाउंटमध्ये जसं आपण डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट करतो त्याच पद्धतीने आहे. लेस करून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे. तर ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. आता आपण दुसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघणार आहोत. बघा दुसरी ॲडजस्टमेंट एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. आपल्याला एंट्रन्स फी कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडात ॲड करायला सांगितलेले आहे. मग एंट्रन्स फी आपण इन्कमला लिहित असतो त्यामधनं 100% एंट्रन्स फी लेस करा आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी
कॅपिटल फंडात लॅबिलिटी साईडला ॲड करायची आहे. अशा प्रकारे याचे इफेक्ट पण बघा. या ठिकाणी एंट्रन्स फी तुम्ही सुरुवातीला बघू शकताय. या ठिकाणी इन्कम साईडला एंट्रन्स फी 11,000 रुपये घेतलेले आहे. त्यातनं लेस कॅपिटलाइज 11,000. आउटर कॉलमला नील रक्कम आलेली आहे. म्हणजे 11,000तनं 11,000 गेली नील. म्हणजे या ठिकाणी ही 11,000 रुपये एंट्रन्स फी आपल्याला कॅपिटल फंडामध्ये म्हणजेच लॅबिलिटी साईडला बघा. या ठिकाणी कॅपिटल फंड सुरुवातीला नील आहे, तिथं डॅश आहे बघा, आणि नंतर त्यामध्ये ॲड एंट्रन्स फी 11,000 रुपये आपल्याला ॲड केलेले आहे. अशा प्रकारे इन्कममधनं लेस आणि कॅपिटल फंडामध्ये ॲड, या पद्धतीने ही आपली दुसरी ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली. आता तिसऱ्या ॲडजस्टमेंटकडे या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. तिसऱ्या ॲडजस्टमेंटचा बघा. या ठिकाणी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ₹10,000. म्हणजे सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे चालू वर्षाचं 10,000 रुपये. मग या ठिकाणी आपल्याला सबस्क्रिप्शन लिहित असताना सुरुवातीला बघा सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आउटस्टँडिंग, आणि दुसरा इफेक्ट आपण असेट साईडला दाखवणार आहोत. म्हणजे इन्कम साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲड करा आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला दाखवा. बघा मग हा या ठिकाणी याचासुद्धा इफेक्ट कशा पद्धतीने केलेला आहे बघा. इन्कमला सबस्क्रिप्शन 85,000 रुपये घेतलेला आहे. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग करंट इयर 10,000 रुपये, 85,000 अधिक 10,000 95,000 रुपये. म्हणजे या प्रकारे सबस्क्रिप्शनमध्ये आउटस्टँडिंग करंट इयरचं ॲड करा. आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2010-11चं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 रुपये ॲड करून असेटला दाखवायचं आहे. तर या पद्धतीने सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करा आणि असेट साईडला लिहा. आता पुढं या ठिकाणी पुढची एक चौथी ॲडजस्टमेंट जी तुमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे की कॅपिटल फंड दरवेळी किंवा काही वेळी कॅपिटल फंड आपल्याला दिलेला असतो ॲडजस्टमेंटमध्ये, आपण तो डायरेक्ट लॅबिलिटी साईडला घेतो, किंवा नवीनच व्यवसाय सुरू झाला असेल तर या ठिकाणी रिसीट आणि पेमेंट साईडला म्हणजेच रिसीट साईडला टू कॅश इंट्रोड्यूस, तेच आपण कॅपिटल फंड विचारात घेतो. आणि ही तिसरा पॉईंट या ठिकाणी बघा. कॅपिटल फंड क्रिएट होणारे, निर्माण होणारे, कशा कशामधून निर्माण होणारे बघा. ॲडजस्टमेंट व्यवस्थित वाचतोय मी, लक्ष द्या. कॅपिटल फंड शुड बी क्रिएटेड आउट ऑफ एंट्रन्स फी अँड सरप्लस ऑफ द करंट इयर. चालू वर्षाच्या एंट्रन्स फीमधून आणि सरप्लस म्हणजे एक प्रकारचा प्रॉफिटच आहे, यामधून कॅपिटल फंड निर्माण होणार आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाही, तो निर्माण होणार आहे, क्रिएटेड आहे. म्हणजे या ठिकाणी बघा कॅपिटल फंड सुरुवातीला बघा लॅबिलिटी साईडला तुम्हाला दिसत असेल. कॅपिटल फंड या ठिकाणी आपल्याला नील आहे, दिलेला नाही. तो कशा कशामधून निर्माण होतोय बघा. एंट्रन्स फी मगाशी आपण ॲडजस्टमेंट बघितली 11,000 रुपयांनी वाढतोय कॅपिटल फंड, आणि सरप्लसमुळं सुद्धा हा कॅपिटल फंड वाढत आहे. म्हणजे कॅपिटल फंड नील आहे आणि या दोन्हीमुळं एंट्रन्स फीमुळं आणि सरप्लसमुळं तो तयार होत आहे आउटरला 1,10,900. ते पण कसं आलं ते सुद्धा आपण बघणार आहोत. फक्त मला काय सांगायचं आहे की कॅपिटल फंड दिला नाही, तो निर्माण होत आहे की एंट्रन्स फीमुळं आणि सरप्लसमुळं. आणि त्या कॅपिटल फंड या ॲडजस्टमेंटची फक्त एकच इफेक्ट होतो, तो पण लॅबिलिटी साईडला. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सगळ्या चारही ॲडजस्टमेंट अभ्यासल्या. या ठिकाणी परत एकदा ॲडजस्टमेंट व्यवस्थित मी सांगतोय, लक्ष द्या. डेप्रिसिएट फर्निचर
फर्निचरमधनं लेस एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर पुढं या ठिकाणी एंट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज. एंट्रान्स फी या ठिकाणी कॅपिटल फंडामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. त्यानंतर पुढं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹10,000 सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करा आणि ॲसेट साईडला लिहा. आणि शेवटी चौथी ॲडजस्टमेंट कॅपिटल फंड, एंट्रान्स फी आणि सरप्लसमुळं तयार होत आहे, तर ते एंट्रान्स फी आणि सरप्लस डायरेक्ट आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड करणार आहोत आणि त्या ॲडजस्टमेंटचा फक्त एकच इफेक्ट आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या 4 ॲडजस्टमेंट आपण सिंपल आहेत, व्यवस्थित अभ्यासलेल्या आहेत. आता आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला एक एक पॉईंट कसा आलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत, बघणार आहोत. बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आता आपल्याला या ठिकाणी ॲडजस्टमेंट आपण बघितलेले आहेत. सुरुवातीला बघा, सबस्क्रिप्शन ₹85,000. हे ₹85,000 2010-11चं आपल्याला इन्कमला दिसत असेल. बघा, नीट व्यवस्थित लक्ष द्या. बघा, सबस्क्रिप्शन 85,000 इनरला त्याच्यावर ॲडजस्टमेंट होती, त्यामुळे इन्कम साईडला या ठिकाणी आपण त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. म्हणजे सबस्क्रिप्शन ₹85,000. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढं लक्ष द्या व्यवस्थित की सबस्क्रिप्शन 2011-12चं 6,900 आणि 12-13चं 2,000. म्हणजे पुढील दोन्ही वर्षाचं सबस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी लॅबिलिटी साईडला दाखवायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आपण लॅबिलिटी साईडला बघा, तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दिसत आहे सबस्क्रिप्शन दोन्ही वर्षाचं. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 2011-12चं 6,900 आणि 12-13चं 2,000. अशा प्रकारे दोघांची टोटल 6,900 अधिक 2,000 आउटर कॉलमला 8,900. म्हणजे पुढील वर्षाचं जे काय सबस्क्रिप्शन होतं ते आपण डायरेक्ट लॅबिलिटी साईडला लिहिलेलं आहे दोन्ही वर्षाचं. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट आपण रिसीट साईडचा बघणार आहोत की सुरुवातीला रिसीटचा बघा, या ठिकाणी डोनेशन दिलेलं आहे जनरल ₹25,000. हे डोनेशन आपल्याला या ठिकाणी इन्कम साईडला दिसत आहे. बघा, जनरल डोनेशन ₹25,000. या ठिकाणी आपण इन्कम साईडला जनरल डोनेशन लिहिलेलं आहे, येत आहे ₹25,000. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट बघा, एंट्रान्स फी ₹11,000. ही एंट्रान्स फी आपण डायरेक्ट कॅपिटल फंडामध्ये म्हणजेच लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड केलेली आहे. 100% एंट्रान्स फी ₹11,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो रिसीट साईडचे इफेक्ट आपण एकतर इन्कमला घेतले किंवा लॅबिलिटी साईडला आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जी तुमची रिसीट साईड आहे या ठिकाणी एकतर इन्कमला आपण ते दाखवणार आहोत किंवा या ठिकाणी लॅबिलिटी साईडला. म्हणजे रिसीटचे पॉईंट एकतर इन्कमला किंवा लॅबिलिटी साईडला येतात. या प्रकारे ह्याचा हे शॉर्टकट आहे, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो म्हणजे रिसीट, इन्कम किंवा लॅबिलिटी. आता या ठिकाणी आपण पेमेंट साईडकडे जाणार आहोत. पेमेंटचे सुद्धा एक एक पॉईंट व्यवस्थित मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, त्याचं फक्त पोस्टिंग या ठिकाणी आपण बघणार आहोत. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला बघा, बाय रेंट ₹6,000 आणि बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,800. हे दोन्ही पॉईंट आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. बघा, एक्सपेंडिचरला पण तुम्हाला मी या ठिकाणी दिसत असेल की रेंट आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. बघा, रेंट 6,000, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,800
अशा प्रकारे पेमेंटचे पॉईंट एक्सपेंडिचरला आपण घेतलेले आहेत. आता पुढचा पॉईंट होता पेमेंटमध्ये या ठिकाणी फिक्स्ड डिपॉझिट. हे फिक्स्ड डिपॉझिट आपली असेट आहे, त्यामुळं बघा फिक्स्ड डिपॉझिट 50,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट 50,000 रुपये असेटला दिसत असेल तर या प्रकारे फिक्स्ड डिपॉझिट असेटला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, या ठिकाणी पेमेंट साईडला तुम्हाला दिसत असेल की पेमेंटला पुढचा पॉईंट आहे गेट टुगेदर फंक्शन एक्सपेन्सेस 3,300 आणि बाय सॅलरी 4,500. हे 3,300 आणि 4,500 हे दोन्ही आपण या ठिकाणी एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. बघा एक्सपेंडिचरला या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, एक्सपेंडिचरला सुरुवातीला बघा एक्सपेन्सेस ऑफ गेट टुगेदर फंक्शनचा 3,300 दिसत आहे आणि त्यानंतर सॅलरी 4,500 या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. सॅलरीसुद्धा 4,500. त्यानंतर पुढं या ठिकाणी फर्निचर 30,500. हे फर्निचर आपल्याला असेटला दाखवायचं आहे. आणि शेवटी बघा त्याच्याचबरोबर इथं फर्निचर बघा 30,500 30,500 या ठिकाणी तुम्हाला असेटला दिसत असेल फर्निचर 30,500. त्यानंतर या पेमेंट साईडला हा एक पॉईंट या ठिकाणी आलेला आहे चॅरिटी, तो आपल्याला एक्सपेंडिचरला दाखवायचा आहे 1,000 रुपये. हा पॉईंट या ठिकाणी प्रॉब्लेममध्येच या ठिकाणी आपल्याला राहिलेला आहे, तो द्यायचा आहे. बाय चॅरिटी 1,000 रुपये हे चॅरिटीचे आपल्याला तुम्हाला ही चॅरिटी या ठिकाणी एक्सपेंडिचरला दाखवायचे आहे की जो तुम्हाला प्रॉब्लेममध्ये चॅरिटी हा पॉईंट द्यायचाच राहिलेला आहे. इकडं या ठिकाणी पेमेंटला बाय चॅरिटी हा चॅरिटी पॉईंट 1,000 रुपये आपल्याला चॅरिटीचे जे काय 1,000 रुपये आहेत ते चॅरिटीचे 1,000 रुपये आपल्याला हे चॅरिटीचे पेमेंटचे 1,000 रुपये आपल्याला या ठिकाणी एक्सपेंडिचरला दाखवायचे आहेत. म्हणजे हा चॅरिटी हा पण पॉईंट या ठिकाणी बघा पेमेंटचाच आहे 1,000 रुपये. तो चॅरिटी पॉईंट आपल्याला या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला टू चॅरिटी 1,000 रुपये. चॅरिटी म्हणजे धर्मादायी संस्थांना जी काय देणगी असेल ती त्यांना आपण चॅरिटी वगैरे असं म्हणतो, ते 1,000 रुपये एक्सपेंडिचरला आपल्याला दाखवायचे आहेत. तर या पद्धतीने हे चॅरिटीचे 1,000 रुपये आपल्याला प्रॉब्लेममध्येच द्यायचे राहून गेलेले आहेत. तर या ठिकाणी हा चॅरिटी 1,000 रुपये तुम्हाला पेमेंटचं एक्सपेंडिचरला दाखवायचं आहे. त्यानंतर पेमेंटचा शेवटचा पॉईंट जो आहे तो म्हणजे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31,800. हे 31,800 एक प्रकारे कॅश इन हँड आहे. ही कॅश इन हँड आपल्याला ॲसेट साईडला लिहायची आहे. म्हणजे पेमेंट साईडचा तुमचा या ठिकाणी शेवटचा पॉईंट पेमेंटचा बघा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन तोच कॅश इन हँड आहे. कारण रिसीट आणि पेमेंट अकाउंटला सुरुवातीला बॅलन्स ब्रॉट डाऊन असतो रिसीट साईडला, आणि पेमेंट साईडला जो काही फरक येतो त्याला आपण नाव देतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हे 31,800 म्हणजेच कॅश इन हँड आहे, ती आपण असेटला लिहिणार आहोत. बघा कारण रिसीट आणि पेमेंट अकाउंट हे एक प्रकारचं कॅश अकाउंट आहे, त्यामुळं बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि कॅरीड डाऊन हे या क्लोजिंग बॅलन्स अमाऊंट आपण रिसीट आणि पेमेंटला घेत असतो. तर रिसीट आणि पेमेंटचा कॅरीड डाऊन बॅलन्स आहे तो आपल्याला कॅरीड डाऊन केलेला बॅलन्स 31,800 या ठिकाणी आपली ती कॅश इन हँड आहे. बघा
सुरुवातीला बघा तुम्हाला दिसत असेल असेट साईडला कॅश इन हँड 31,800. तर या प्रकारे रिसिप्टची कॅश इन हँड आपण असेटला लिहिणार आहोत, कॅरीड डाऊन केलेला बॅलन्स असेटला दाखवणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग या ठिकाणी आपण सुरुवातीला जे काय पॉईंट्स अभ्यासले की पेमेंटचे पॉईंट, एक तर आपण या ठिकाणी एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत, म्हणजे पेमेंटचं एक तर एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत किंवा या ठिकाणी असेट साईडला लिहिणार आहोत. म्हणजे पेमेंटला जे काय आपण पेमेंट्स केलेले आहेत ते एक्सपेंडिचरला किंवा असेटला. आता हे पोस्टिंग झालं, ॲडजस्टमेंट झाल्या. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं टॅली करायचं किंवा सरप्लस कसा फाइंड आउट करायचा ते बघू. बघा सुरुवातीला या ठिकाणी इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आहे. सुरुवातीला क्रेडिट साईडची टोटल तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, क्रेडिटची टोटल की 1,20,000 रुपये आहे. तीच टोटल इन्कमची टोटल एक्सपेंडिचरला घ्या 1,20,000 रुपये आणि या 1,20,000 मधून एक्सपेंडिचरच्या वरच्या अमाऊंट सगळ्या वजा करा, एक्सपेंडिचर सगळे लेस करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सरप्लस मिळणार आहे. 1,20,000 मधून सगळ्या अमाऊंट वजा केल्या की सरप्लस मिळतोय 99,900. हा सरप्लस तुम्हाला कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला डेबिट साईडला फरक आला की त्याला नाव देतो आपण सरप्लस. हाच सरप्लस म्हणजे एक प्रकारचा प्रॉफिटच आहे, परंतु नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये याला प्रॉफिट न म्हणता त्याला नाव या ठिकाणी लिहायचं आहे टू सरप्लस 99,900. आणि हा सरप्लस आपल्याला कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचा आहे. आणि सुरुवातीला बघा 99,900 सरप्लस आपल्याला कॅपिटल फंडामध्ये सरप्लस 99,900 ॲड करायचं आहे. आणि कॅपिटल फंडाची टोटल मग आउटर कॉलमला बघा 99,900 प्लस 11,000 टोटल येते 1,10,900. आणि या 1,10,900 मध्ये लायबिलिटीचे पुढचं सबस्क्रिप्शन ॲड केलं 8,900 ॲड केलं की टोटल इथे आपली टॅली लायबिलिटी साईडची 1,19,800. तर या पद्धतीने लायबिलिटीची टोटल 1,19,800 येते. तशीच ॲसेट साईडची टोटलसुद्धा तुम्हाला दिसत असेल 1,19,800. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल फंडामध्ये एंट्रान्स फी आणि सरप्लस ॲड केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला हे प्रॉब्लेम दोन्ही व्यवस्थित टॅली झाल्यानंतर मग तुमच्या काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारा आणि प्रॉब्लेम लिहून व्यवस्थित पोस्टिंग करा आणि तो व्यवस्थित सॉल्व करा. जरी कुणाला काही शंका असतील तरी क्लास कमेंटमध्ये तुमच्या शंका या ठिकाणी विचारा आणि कमेंट द्या. आणि हा प्रॉब्लेम एक्झरसाइजमधलाच घेतलेला आहे, दुसऱ्या टेक्स्टबुकमधला घेतलेला आहे. त्यामुळं व्यवस्थित प्रॉब्लेम लिहा, त्याचा ॲन्सर व्यवस्थित सोडवा आणि जरी काय शंका असतील तरी त्या तुम्ही विचारा. आणि समजत असेल तर क्लास कमेंटमध्ये कमेंट लिहा की प्रॉब्लेम व्यवस्थित समजतोय, म्हणजे आपल्याला पुढं व्यवस्थित या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. आता आपण फक्त रिसिट आणि पेमेंट अकाउंट आणि एक 3-4 ॲडजस्टमेंटवरून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करत आहे. पुढील प्रॉब्लेमला आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीटसुद्धा देतात, रिसिट आणि पेमेंट अकाउंट देतात आणि एक 2-3 ॲडजस्टमेंट देतात. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटसुद्धा ॲड होणार आहे. त्याच्यावरून आपल्याला फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट या ठिकाणी तयार करायचं आहे. तर तुम्हाला हे सिम्पल प्रॉब्लेम समजल्यानंतर मग आपण या ठिकाणी यातलेच पुढचे प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. काही शंका असतील तर तुम्ही विचारा. धन्यवाद. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत.